इथून मस्त दिसते हा मुंबई, काही म्हणा. या स्पॉटनी मस्त दिसते. आपल्या नरिमन पॉइंट आपल्या राईटलाच राहायचं आहे. नमस्कार, सुप्रभात. मी विश्वास मुळीक आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण वांद्रे ते नरिमन पॉइंट असा प्रवास करणार आहोत आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये जो उत्साह असतो तो आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपण आता सीलिंग जवळ जातोय आणि या लेफ्ट साईडला भारताचा झेंडा बघा कसा फडकलाय, मस्त रुबाबात, अतिशय सुंदर दिसतोय, खूपच सुंदर. तर आता आपण सीलिंग वरती प्रवेश केलेला आहे आणि आता कोस्टल रोडनी आपण नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणार आहोत. सीलिंग वर आल्यावर अगदी विदेशात आल्यासारखं वाटतं, बरोबर ना ममता? ते काही ढग आलेत ना त्या मुंबई वरच्या बिल्डिंगी, तर त्याच्या हे गेलंय, ढगांच्या आतमध्ये गेलाय, दिसतच नाहीयेत त्या. आज पाऊस आहे थोडा. हा वरळीचा किल्ला. अक्षरशः बघा त्या बिल्डिंग पण आहे ढगांच्या आतमध्ये. आपल्याला वरळीला बाहेर पडायचं असेल ना ते इथून लेफ्ट साईडनी ह्या जायचं आणि आता आपण नरिमन पॉइंटला जाणार आहोत त्यामुळे आपल्याला सरळच जायचं. हा एक्सटेन्शन रस्ता गेलेला आहे, आता डायरेक्ट कोस्टल रोडला जॉईन होतो. नाही तर पहिल्यांदा इथे लेफ्ट साईडला बाहेर पडून फिरून असं यावं लागायचं. आता थेट कोस्टल रोडला जातो. हे सर्व इन आणि आउटचे रस्ते आहेत, ब्रिज आहे ते, फ्लायओव्हर. एक चांगलं केलं आहे, प्रत्येक बाजूनी आतमध्ये येता येतं आणि बाहेर जाता येतं आपल्याला पूर्ण. आतून आपण जेव्हा जायचो कोस्टल रोड नसताना तेव्हा 1.5 ते 2 तास हे ठरलेलेच असायचे की एवढा वेळ लागणार, खूपच ट्रॅफिक होतं. आता म्हणजे तोच अंतर आपण 20-1 मिनिटात पार करतो, 20 ते 25 मिनिटात. इथून मस्त दिसते हा मुंबई, काही म्हणा. या स्पॉटनी मस्त दिसते. आपल्या नरिमन पॉइंट आपल्या राईटलाच राहायचं आहे आणि या स्पॉटनी मस्तच दिसते. अरे मस्तच. हा स्पॉट मस्तच. असं इथे एक विविंग डेक केला असताना उभं राहायला प्रचंड गर्दी झाली असती, बापरे. बंद करावं लागलं असं आहे.
कमी आहे थोडा पाऊस. हा, महालक्ष्मी मंदिरात आपण पोहोचलो इथे. बस साठी लेफ्टला लेन आहे. मस्त वाटतं टनलच्या आतमध्ये. असं पूर्ण टनल भुयारी पाहिजे होतं, बोरिवली पासून चर्चगेट पर्यंत. काय मजा आली. पाऊस पडला काय समजलंच नव्हतं. ना वरती समुद्र आहे आणि खालून चालतो. येतं ना बाहेर लक्ष जातं. नरिमन पॉइंटला आता आपण पोहोचलेलो आहोत. हो ना, 15 मिनिटं झाली पण वांद्र्यापासून सुरू केली ना. पाऊस पडून गेला इकडे. आपण आता हुतात्मा चौक येथे आलेलो आहोत. आणि असा एक म्हणतात नाही का, लंडन सारखं वाटतं, ब्रिटिश कालीन एरिया. स्ट्रक्चर पण तसंच आहे इकडे. फोटोशूटला इथे खूप जण येतात कारण एरियाच तसा आहे. मस्त आहे, एकदम सुंदर. इथे अनेक रील्स बघतो ना आपण, ते इकडचे असतात. तो सय्यारा मूवीचं शूटिंग झालंय ना, ते हॉर्निमन सर्कल, तिथेच चाललोय आपण आता. इकडेच झालं ते. हा सर्कल आहे तो. काही वाटतं तिथे काहीतरी गाड्यांचा मीटअप आहे. सगळ्या गाड्या आलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या केल्या.
ट्रायडंट हॉटेल. पंधरा ऑगस्टचा माहोल एक वेगळाच असतो ना स्वातंत्र्य दिनाचा. खूप जण येतात, खूप जण. हो, प्रचंड गर्दी आहे ना. या कोस्टल रोडला लागूनच वरळीतील हे नवे सी फेस आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गोंड्याच्या फुलांनी सुंदर असे सजविले आहे. मुंबईतील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आपण आता पाहिलाच असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा. उद्या दहीहंडी आहे आणि त्याचा आपण व्लॉग करणार आहोत, तर नक्की पाहायला विसरू नका. खुश राहा आणि आनंदी राहा.